बरं नेक्स्ट एक्सरसाइज 4.4 मध्ये बघा आता काय काय दिलंय. पहिल्यांदा हे सोपे सोपे गणित आहे. ह्याच्यात काय करायचं, इथे काय दिसतं x/7 आहे ना आणि y/3. एक्स आणि वाय सोबत जे जे केलंय ते आपण 7 आणि 3 सोबत करायचं. ते आपण ऑलरेडी फर्स्ट एक्सरसाइज मध्ये केलेले. आपण ह्याच्यात काय नवीन शिकतो अशातला भाग नाही. सांगा काय काय करायचं. आता इथं एक्सच्या जागी 7 टाकायचं, वायच्या जागी 3 टाकायचं. म्हणजे इथं काय होणार, ते साईडला करून घेऊ वाटल्यास आपण. इथे साईडला करून घेऊ. इथं 3x + 5y असं आहे ना. खाली काय होणार, 3x जागी 7 टाकायचं, वायच्या जागी 3 टाकायचं आहे ना. म्हणजे काय होणार, हे किती होणार 21 हे +15. 21 + 15 किती होतं रे, 36 ना. इथं काय होणार 36. कळतंय की नाही कळत, काय करायचं कळालं का. जे एक्स जागी फक्त हे नंबर, वायच्या जागी हा नंबर टाकायचा, जे कॅल्क्युलेशन येईल ते करायचं. पुढं काय दिलं, 7x - 9y, 7x - 9y. खाली पण काय करणार, एक्सच्या जागी काय टाकायचं 7 मायनस वायच्या जागी काय करायचं 3. किती झालं बघा, 49 - 27 किती होतं बघा, हे 20. ठीक आहे, सोपं आहे का अवघड आहे, सोपं आहे. चला पुढं, इथं पण तसंच करायचं का. बघा इथं एच्या जागी काय टाकायचं, ए -2b + 3c असं आहे ना. एच्या जागी काय टाकणार आहे 3 - 2, बी च्या जागी काय टाकणार आहे 4 + 3, सी च्या जागी काय टाकणार आहे 7. मग काय करणार इथं बघा काय होतंय, a - 3c जो आहे, खाली काय करणार 3, 2 4 जा 8 + 21 किती होते बघा. पहिले प्लस प्लस वाले त्यांचे ऍडिशन करून घ्या. 21 + 3 24, 24 - 8 16. इथं काय येणार 16. बरं आता इथे लक्ष द्या व्यवस्थित. इथं 3 आहे ना आणि इथं 6 आहे. काय केलं, 3 चा डबल झालं ना, ए चं पण काय होणार, म्हणजे इथं काय होणार 2a. पुढं मायनस, आता इथं 4 आहे, इथं 8 आहे, तर काय झालं 2b. त्याच्यानंतर प्लस, इथं 7 आहे, तर इथं 14 आहे, काय झालं मग 2. कळतंय की नाही कळतंय, म्हणजे इथं ह्याच्यात आणि ह्याच्यात जे रिलेशन आहे तेच ह्याच्यावरती वरच्या न्यूमरेटर मध्ये रिलेशन पाहिजे. ठीक, अवघड आहे सोपं आहे, सोपं आहे. नेक्स्ट चला पुढे जाऊयात. बरं आता इथं काय दिलंय, 5m - n 3m + n असं दिलेलं आहे आणि त्याच्यावरनं हे रेशो काढ. बरं आता हे रेशो जे काढायचे त्यासाठी आपल्याला एक रेशो तर पाहिजे, रेशो पाहिजे ना. रेशो कसं येणार, मग पहिलं हे गिव्हन आहे ते लिहून घेऊयात. चला पहिलं काय दिलं, 5m - n = 3m + 4n दिले त्यांनी. आपण काय करू, m एकत्र घेऊ, n एकत्र घेऊयात. तुम्हाला काय करतं, इथंच करायला लागतात. 5m - n, 5m - n काय 4mn, आणि 5 - 1 4 होतो, आणि mn काय करायचं mn. तसलं काय करायचं, काय करायचं मग m एकत्र घ्यायचे, n जसं x y असलं करतो की नाही, x एकत्र घेतो, y एकत्र, तसंच करायचं इथं. तर इथं काय 5m आणि इकडून 3m इकडे आलं तर काय होणार -3m इज इक्वल, ऑलरेडी इथं कोण आहे 4n, पाहुणा कोण आला इकडं +n. व्हेरी गुड. मग हे किती झाले 2m इज इक्वल टू हे किती झाले 5n. आता व्यवस्थित लक्ष द्या, m मला वरती पाहिजे, तो इथंच लिहिला. पाहुणा कोण येणार आहे n येणार आहे, n आला. ऑलरेडी इथं कोण होता, इथं कोण होता, हा, मग पाहुणा कोण आला. आता इथं मुलं 2/5 लिहितात. का लिहितात ते संशोधन चालू आहे अजून त्याच्यावर, की असं का करतात बाबा. समोर दिसत असताना, देवाने 2 डोळे दिलेले असताना हा 2 वरती कसा काय येतो. हा ऑलरेडी समजा n इकडे घेतोय तर ऑब्व्हियसली 5 तिथंच राहणार आहे, 2 इकडे येणार ना. जेव्हा हा इकडे येणार 2 तेव्हा कुठे जाणार आहे, खाली जाणार. इथपर्यंत काय डाऊट. आता रेशो आहे, रेशोवरनं हे काढता येतं मला, कालच शिकलो ना आपण. कसं करायचं आपण, काय म्हणणार याला, लेट पहिलं काय लिहिणार m/5 इज इक्वल टू n/2 है ना. ह्याला इकडे टाकलं, ह्याला इकडे टाकलं, ह्याला काय म्हणायचं k. m इज इक्वल टू काय झालं 5k आणि n इज इक्वल टू, आता काय करायचं, ह्या व्हॅल्यू एक एक करून टाकायचं ह्याच्यात. तर पहिलं जे आहे काय दिलंय m²
प्लस एन स्क्वेअर, जरा बोलत चला पटपट, एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर, काय काय पुट करायचं याचं सांगा पटपट. 5k स्क्वेअर, 5k ब्रॅकेट स्क्वेअर पुढं प्लस 2k ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन परत तेच 5k ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2k ब्रॅकेट स्क्वेअर. व्हेरी गुड. मग आता 5 चा स्क्वेअर 25k स्क्वेअर प्लस 4k स्क्वेअर अपॉन याचं काय होणार परत तेच 25k स्क्वेअर मायनस 4k स्क्वेअर. बरं मग आता 25 प्लस 4 किती होतं 29k स्क्वेअर अपॉन 25 मायनस 4 किती होतं 21k स्क्वेअर. आता k स्क्वेअर काय होईल के स्क्वेअर कट. बरं आता काय फक्त 29 अपॉन 21. बरं याचं काय डिवाइड वगैरे होतं का, कारण की 29 ते प्राईम नंबर आहे त्यामुळे त्याचं काय डिवाइड वगैरे काय होणार नाही. चला पुढचं पण कळालं का कसं करायचं, काय करायचंय फक्त व्हॅल्यू पुट करायची. चला नेक्स्ट 3m प्लस 4n अपॉन 3m मायनस 4n व्हॅल्यू टाकायची ना. चला पटपट एम ची जागी काय टाकायचं आपल्याला 5k गुड आणि एन ची जागी काय टाकायचंय एन ची जागी 2k अपॉन खाली पण तसंच आहे का 3 5k मायनस 4 सांगा पटपट काय काय होतंय हे किती होतंय 15k प्लस 8k अपॉन 15k मायनस 8k. 15 प्लस 8 किती होतं 23k. 15 मायनस 8 किती होतं 7k. k राहिलं काय 23 अपॉन. बरं याचं काय होतं का पुढं 23 प्राईम नंबर आहे ना. चला कळालं का नाही कळालं नक्की. सोपं आहे का अवघड आहे, कालच केलं आपण. वेगळं काय होतं फक्त वेगळं काय होतं रेशो काढायचं, इथं नाही चुकायचं. हे जमलं की मग हे पुढचं तर माहितीच आपल्याला. चला पुढं. आता इथून पुढे जरा वेगळे गणित सुरू होत आहे, जरा लक्ष द्या. सोपे आहेत अवघड नाहीत, फक्त समोर लक्ष द्या. फक्त आता इथं ना आपल्याला एक थिअरम माहित पाहिजे. थिअरम अशी आहे, समजा मला असे ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी असं जर असेल, या रेशोला आपण के म्हणू शकतो ना, है ना. आपण असंच लिहितो ना, आतापर्यंत असं लिहिलं रेशो असेल त्याला आपण काहीतरी के म्हणतो. के म्हणजे काय कॉन्स्टंट. मग आता मला जर या दोघांची ऍडिशन करायची असेल तर करू शकतो का, तर मी करू शकतो. ए प्लस सी खाली काय बी प्लस डी, तरी पण त्याची व्हॅल्यू केच राहते. ही जी थेरम आहे ना ह्याला म्हणायचं थिअरम ऑन इक्वल रेशोज. काय म्हणायचं थिअरम ऑन इक्वल रेशोज. क्लिअर आहे का काय सांगितलं, काय कळालं, काय केलं याच्यात आपण. ते रेशो आहेत ते सरळ सरळ ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. ऍड किंवा सबट्रॅक्ट असंही नाही की फक्त ऍड, सबट्रॅक्ट पण करू शकतो. पण कधी इंडिव्हिज्युअली ते रेशो पहिले इक्वल पाहिजे. जसं आता ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी होतं ना, हे जर इक्वल नसते तर मला हे करता आलं नसतं. तर पहिले काय करायचं इंडिव्हिज्युअल हे रेशो जे आहेत ते पहिले इक्वल पाहिजे, नंतर काय करायचं त्यांची करता येते त्याला काय म्हणायचं थिअरम ऑन इक्वल रेशो. चला मग आता इथं बघूयात त्यांनी हे जे दिलंय ए अपॉन ते पहिले लिहून घेऊयात. ए ब्रॅकेट वाय प्लस झेड इक्वल टू बी ब्रॅकेट झेड प्लस एक्स इक्वल टू सी ब्रॅकेट एक्स प्लस वाय जे दिलंय त्यांनी. आता बघूयात ह्याला रेशोच्या मध्ये फॉर्म किंवा रेशोच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर काय करावं लागेल. याला काम करू, ह्याला एबीसी ने डिवाइड करू. सगळ्यांना काय करूयात का बघावं. इथं बघा, इथं जे शो दॅट आहे ना, जर ब्रॅकेट ओपन केले तर इथं काय होईल ए बी होईल, इथं काय होईल ए सी होईल, इथं बी सी होईल, इथं ए बी होईल, इथं ए सी होईल, इथं सी बी होईल. म्हणजे खाली काहीतरी ए बी बी सी ए सी असं काहीतरी आहे ना, ते कुठेतरी याच्यात दिसतंय का आपल्याला अजून
नाही दिसत. मग ते दिसण्यासाठी काय करावं लागेल, प्रत्येकाला काय करायचं, डिवाइड बाय एबीसी. एबीसीने काय करायचं सगळ्यांना, का करायचं ते कळलं का, किंवा नसेल कळलं तर पुढे अजून कळेल. असो चला, मग आता हे काय झालं, ए कट, बी कट, सी कट, राहिलं काय फक्त बघा इथं, वाय प्लस झेड अपॉन बी सी इज इक्वल टू झेड प्लस एक्स अपॉन ए सी एक्स प्लस वाय ए बी. इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? काय केलं आपण, ए बी बी सी ए सी या फॉर्मॅटमध्ये आणले त्याला, ठीक आहे ना. चला नेक्स्ट, आता काय करायचं, जरा व्यवस्थित ह्याच्याकडे बघा, इथं काय दिले, जर ब्रॅकेट ओपन केलं तर काय होईल, ए बी मायनस ए सी असं होईल ना, काय होईल, मग ए बी कुठे बघा, इथे आहे ना, इथे आहे की नाही ए बी, याला वाटल्यास के लिहितो, मी इथे लिहितो के इज इक्वल टू ए बी, हा आहे ना ए बी, तर मी पूर्ण लिहून घेतो काय, एक्स प्लस वाय अपॉन ए बी मायनस ए सी ओल आहे इथे आहे ना, इथं काय लिहितो मी, झेड प्लस एक्स अपॉन ए सी. बघा काय करतोय मी, लक्ष द्या व्यवस्थित. आणि का, हेच का इथे दिसतं ए बी मायनस ए सी दिसते ना, तर इथं पण काय करायचं, ए बी वाला जे आहे टर्म ती घ्यायची, मायनस करायचं, ए सी वाली टर्म घ्यायची, त्याच्याच पुढे काय करायचं बघा, आता हे या दोघांची मी सबट्रॅक्शन करू शकतो ना, आता ठरले ना आपलं, इथं काय लिहिणार मी, ए बी मायनस ए सी, आणि ह्याचं पण सबट्रॅक्शन केलं तर काय होईल, एक्स प्लस वाय, आणि मायनस साईन मुळे दोघांची साईन चेंज होईल. ठीक, आता व्यवस्थित लक्ष द्या, इथं काय कट झालंय का, एक्स मायनस एक्स कट झालं का, काय राहिलं, वाय मायनस झेड अपॉन, इथं काय आलं, आता इथं बघा ए कॉमन काढला, काय आलं, बी मायनस सी आलं का, हे म्हणजे हा जो रेशो होता जो गिवन दिलाय तो पण केच आहे, हा जो के म्हणजेच हा रेशो आहे, म्हणजे सगळे रेशो एकच आहेत, वेगळं काही नाहीच आहे, कळतंय का. म्हणजे समजा मी असं असेल 2/3 केलं, तर यालाच मी 4/6 पण लिहू शकतो का, है ना, कट केलं तर 2/3 येणार ना, त्याच्यानंतर याला समजा 16/24 पण लिहू शकतो का, म्हणजे सगळे जेवढे रेशो काढाल, जितके काढाल तेवढे कमीच आहेत, त्याच्यावर तुम्ही काही पण ऍड, समजा हे दोघांची ऍडिशन केली तर इथं काय 20/30 है ना, हे दोघांची ऍडिशन केली तरी तरी जो आहे 10 ने डिवाइड केलं तरी पण 2/3 येणार आहे ना, म्हणजे कळतं काय करतो, इथं तुम्ही ऍड करा, सबट्रॅक्ट करा, काय करायचं ते करा, तरी पण रेशोची व्हॅल्यू चेंज होणार, ती किती राहणार आहे, केच राहणार आहे. चला आता हे कशात झालं, पहिलेच झालं ना, आता दुसऱ्याच सांगा, इथं काय लिहिणार मी, ए इज इक्वल टू, सांगा पटपट, आता काय घ्यायचंय आपल्याला, म्हटलंच मी लिहितो, बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज. चला आता हे घ्यायचं ना, आता पहिलं काय घ्यायचं, कुठलं कुठे लक्ष द्यायचं, डिनॉमिनेटर कडे लक्ष द्यायचं, इथं काय, इथं मी बीसी कुठे बघा, आता बीसी हे ना, हे घ्यायचं मग वाय प्लस झेड बी सी, त्याच्यानंतर मायनस करणार काय, ए बी किंवा बी ए जे असेल, ए बी हा काय तुमचा एक्स प्लस वाय अपॉन ए बी. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, सरळ सरळ बी सी मायनस ए बी असं करायचं ना, बी सी लक्षात घ्या, पहिलं मी हे का लिहितोय, कारण की लक्ष पूर्ण ह्याच्याकडे पाहिजे, वरचं जे आहे ते होणारच आहे आपोआप, खालच्याकडे लक्ष द्यायचंय फक्त, वरती जे आहे ते ॲज इट इज कॉपीज करायचं आपल्याला, वाय प्लस झेड मायनस एक्स मायनस वाय. आता इथं दोघांची साईन चेंज करायला विसरू नका, आपण नॉर्मली काय करतो, फक्त मायनस एक्स लिहितो, प्लस वाय तसंच लिहितो, आणि इथंच माती खातो, मग कट होत नाही. आता इथं बघायचं, हा वाय आणि वाय मायनस वाय कट होतोय, मग राहिलं काय इथं, झेड मायनस एक्स अपॉन, आता इथं कॉमन काय, बी कॉमन आहे, मग काय राहणार इथं, सी मायनस ए, सी मायनस ए, हा आला का आपला. आणि तिसरा के इज इक्वल टू, सांगा पटपट आता काय करायचंय, सी ए मायनस सी ए म्हणजे ए सी ना, इथं काय झेड प्लस एक्स अपॉन ए सी मायनस
पुढे काय सीबी, सीबी म्हणजे कुठलं हे ना, वाय प्लस झेड अपॉन बी सी. चला काय काय लिहायचं इथं, ए सी मायनस बी सी, इकडं काय झेड प्लस एक्स मायनस वाय मायनस झेड, म्हणजे काय होणार इथं, बरं ठीक आहे, झेड झेड कट, वरती काय राहतंय एक्स मायनस वाय आणि खाली काय राहतंय सी कॉमन काढलं तर ए मायनस बी. बरं आता ह्या तिन्ही रेशो के 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 असंच आहे ना, तिन्ही मध्ये के के के, म्हणजे ऑब्विसली हे जे आहेत तिन्ही हे पण कसे असणार मग, कळतंय की नाही कळत, म्हणजे काय केलं आपण, हा म्हणजे काय केलं आपण, एक एक करून ह्याला पण के म्हणलं, ह्याला पण के म्हणलं, ह्याला पण के म्हणलं, आणि जो ओरिजिनल पहिला रेशो दिला होता त्यांनी त्याला पण केच म्हणले. तर याचा अर्थ असा होतो की क्वेश्चन मधले हे तीन रेशो आणि जे आपण आता काढले हे तीन रेशो, तिन्हीचे तिन्ही सगळे कसे इक्वल आहेत. मग त्यामुळे त्यांनी काय करायचं, हे जे आहेत हे शेवटी काय लिहायचं मग, वाय मायनस झेड अपॉन ए बी मायनस सी इक्वल टू झेड मायनस एक्स अपॉन बी ब्रॅकेट सी मायनस ए इज इक्वल टू एक्स मायनस वाय अपॉन सी ब्रॅकेट ए मायनस. कशावरनं म्हणलं, कारण की हे तिन्ही कसे केच आहेत, तिन्ही सेम आहेत. बरं मला सांगा हे कसं आहे, अवघड आहे सोपं आहे काय, आता काय दिलंय की यावेळी रेशो दिलेत, रेशो कसे आहेत इक्वल आहेत, आणि मग हे जे आहे एक्स प्लस वाय प्लस झेड इज नॉट इक्वल टू 0 त्यांनी दिलेलं आहे, आणि शो दॅट द व्हॅल्यू ऑफ इच रेशो इज इक्वल टू 1. आता प्रत्येक रेशोला आपण काहीतरी नाव देणार आहे, काय नाव देणार, के, ठरलेलं आहे आपलं, तिन्ही रेशो इक्वल आहे त्याला काय म्हणायचं के. तर त्यांनी सांगितलं तर के ची व्हॅल्यू 1 आहे असं प्रूव्ह करा. काय सांगितलं कळालं का, काय करायचं कळालं का. आता काय करायचं, पहिले गिवन वगैरे लिहून घेऊयात. काय दिलंय, एक्स अपॉन 3x minus y minus z is equal to y upon 3y minus z minus x is equal to z upon 3z minus x minus y. ह्याला काय म्हणूयात, ए असं म्हणूयात, से म्हणा किंवा इथं लेट असं लिहिलं तरी चालेल, कसं दोन्ही पैकी कसं लिहिलं ठीक आहे. ह्याला या तिन्ही रेशोला काहीतरी एक नाव दिलं, काय नाव दिलं के. ते के ची व्हॅल्यू जी आहे ती 1 आहे असं प्रूव्ह केलं की आपलं काम झालं. बरं आता आपल्याला काय शिकलोय आपण, एकच थेरम शिकलोय. काय थेरम शिकलोय, थेरम ऑन इक्वल रेशो. म्हणजे काय करायचं सरसकट सेम काय इक्वल ऍडिशन, थेरम ऑन इक्वल रेशो मध्ये काय शिकलो, सरसकट काय करायची ऍडिशन करून टाकायचे. आणि बघा इथं ज्या ज्या वेळी असं दिसेल ना एक्स प्लस वाय प्लस झेड इज नॉट इक्वल टू 0, डोळे झाकून ऍडिशन करून टाकायचे, जे दिसते ते ऍड करून टाकायचं, काय बघतच बसायचं नाही. जी साईन जशी असेल, प्लस असेल तर प्लस लिहायची, मायनस असेल तर मायनस लिहायची, बस एवढंच आहे. कळालं का नाही कळालं, काय कळालं, क्ल्यू काय, ट्रिगर पॉईंट काय, एक्स प्लस वाय प्लस झेड इज नॉट इक्वल टू 0 दिसलं रे दिसलं, काही डोकं वापरायचं नाही, आक्रमणच करून टाका, डायरेक्ट सगळ्यांचे काय करायचे ऍडिशन. मग आता बघा हे सगळ्यांचे काय करू, पण त्याच्या आधी लिहायला लागेल आपल्याला काय, बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज. सगळ्यांचे ऍडिशन केले तर वरती काय होईल, एक्स प्लस वाय प्लस झेड अपॉन, खाली बघा काय होतंय, जे जे दिसते ते पटापट लिहून टाका, एक्स मायनस वाय मायनस झेड प्लस 3y मायनस झेड मायनस एक्स प्लस 3z मायनस एक्स मायनस वाय. काय करायचं, काही नाही, जसं आहे तसं काय करायचं कॉपी करायचं, डोकं लावायचं नाही, थांबायचं नाही, प्लस लिहू का मायनस लिहू, असल्या डोक्यात असे घाणेरडे विचार आलेच नाही पाहिजेत की प्लस लिहू का मायनस, काही नाही, ऍज इट इज कॉपी करायचं. कॉपी करताना डोक्यात काही विचार, बरोबर ना, नसतो की नाही, माहिती आहे तुम्हाला कसं असतं ते. पुढं मग आता बघायचं, इथं वरती तर काय हात लावायचं नाही, इथं पहिले बघायचं काय कट होतंय का, इथं 3x आहे, अजून कुठं 3x आहे का, पण मग आता एक्स एक्स वाले किती आहेत बघूयात, 3x मायनस एक्स मायनस एक्स, तर 3x आहे आणि मायनस एक्स काय होतं, किंवा कट कसं होईल रे, मायनस एक्स प्लस एक्स असेल तर कट होईल ना, कळतं की नाही कळतं. आता बघा 3x मायनस एक्स 2x मायनस एक्स एक्स, म्हणजे ह्याच्यात काय राहतो खाली एक्स राहतो. त्याच्यानंतर 3y बघा, 3y आणि वाय, 3y मायनस वाय 2y मायनस वाय, ते खाली काय राहतोय
एक्स प्लस वाय है ना. तर झेडचं बघूया. 3z आहे. 3z मायनस झेड 2z मायनस झेड. थोडक्यात काय करा, खाली काय राहिलं, एक्स प्लस वाय प्लस झेड. म्हणजे खाली काय राहिलं आपलं एक्स प्लस वाय. तो न्यूमरेटर मध्ये पण काय आहे तुमचं एक्स प्लस वाय प्लस झेड आहे बरोबर ना. आणि डिनोमिनेटर मध्ये पण काय आहे एक्स प्लस वाय प्लस झेड आहे. तर इथं काय लिहायचं एक्स प्लस वाय प्लस झेड अपॉन एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू के असे. हा टोटल ब्रॅकेट. आता तुम्ही आता एक्स एक्स कट होईल का, वाय वाय झेड झेड कट होईल. कट झालं तर इथं 1 प्लस 1 प्लस 1 3 होईल का. मी काय शिकवलं तुम्हाला, मध्ये वरती प्लस किंवा मायनस असेल तर कट होत. म्हणजे आता एक्स एक्स कट होईल का. पण अख्खा ब्रॅकेट जर म्हणलं एक्स प्लस वाय प्लस झेड आणि खाली पण एक्स प्लस वाय प्लस झेड दोन्ही सेम आहेत ना, तर कट जर झालं तर अख्खा ब्रॅकेट कट होईल, इंडिव्हिज्युअल नाही कट होणं. कळतंय का बघा फरक आहे. कळतंय का काय. समजा इथे नुसतं 2y जर लिहिलेलं असतं ना एक्स प्लस 2y तरी काही नसतं झालं, काही कटबेट झालं नसतं. पण खालचं आणि वरचं ब्रॅकेट अख्खं ब्रॅकेटच सेम आहे म्हणून कट होतोय. त्यामुळे के ची व्हॅल्यू किती आली आता. के म्हणजेच काय, हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन परत लिहायचा. एक्स अपॉन सांगा जरा पटपट. 3x मायनस वाय मायनस झेड इज इक्वल टू वाय अपॉन 3y मायनस झेड मायनस एक्स इज इक्वल टू झेड अपॉन 3z मायनस एक्स मायनस वाय इज इक्वल टू है ना. के ची व्हॅल्यू जी आहे तीच आपल्या पूर्ण इक्वेशनची व्हॅल्यू आहे. पहिले क्वेश्चन तर लिहून घेऊयात. क्वेश्चन काय तुमचा एक्स प्लस बी वाय अपॉन एक्स प्लस वाय इक्वल टू बी एक्स प्लस ए झेड अपॉन झेड इक्वल टू ए वाय झेड अपॉन वाय प्लस झेड असं त्यांनी दिलेलं आहे. त्याला आपण काय म्हणूयात, लेट असं म्हणूयात. दिस इक्वल टू काय म्हणायचं, ते ठरलेले फिक्स आहे. जे दिलंय त्याला काय म्हणायचं, के म्हणायचं, ठरलेलं आहे. पुढे काय करायचं सांगा. तिथे दिलंय एक्स प्लस वाय प्लस झेड इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय करायचं, सगळ्यांची ऍडिशन. काही डोकं वापरायचं नाही, सरसकट सगळ्यांची ऍडिशन. पण ऍडिशन करण्यापूर्वी काय लिहायचं, ऑन इक्वल रेशो. चला पटापट सगळ्यांची ऍडिशन करूयात. काय काय करणार, एक्स प्लस बी वाय प्लस बी एक्स प्लस ए झेड प्लस ए वाय प्लस बी झेड. ठीक आहे ना. अपॉन खाली पण काय करायचंय, एक्स प्लस वाय प्लस एक्स प्लस झेड प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू. आता इथं काय केच असणार आहे. बरं आता बघूया इथं ऍडिशन. आता इथं बघा इथं काय होतंय, फक्त इथं ए आणि बी राहिले ना, एक्स वाय झेड तर गेलाय ना. म्हणजे याचा अर्थ ए वाले जेवढे आहेत त्यांना एकत्र करू, बी बी वाले जेवढे त्यांना एकत्र करूयात. ए वाले कोण कोण आहेत बघा इथं, ए ब्रॅकेट मध्ये कोण कोण आहेत बघा इथं एक्स झेड आणि वाय है ना. इथं ए कॉमन काढलं तर इथं काय राहणार, एक्स प्लस वाय प्लस झेड असं राहील का. म्हणजे कळतं, ए एक्स प्लस ए वाय प्लस ए झेड हे 3 टर्म आहेत का, ए एक्स प्लस ए वाय प्लस ए झेड आहे इथं. पुढे काय करायचं, प्लस बी ब्रॅकेट एक्स प्लस वाय प्लस झेड एक्स प्लस वाय प्लस झेड आहे का इथं बघा. बी एक्स आहे, बी वाय आहे, बी झेड आहे. काय करतोय कळतंय का. आणि खाली बघा आता एक्स प्लस एक्स कट करायचं नक्की ना. एक्स प्लस एक्स 2x प्लस 2y प्लस 2z इक्वल टू के. बरं आता इथं बघा हे दोन्ही ब्रॅकेट सेम आहे ना, हे दोन्ही ब्रॅकेट कॉमन काढू शकतो का, एक्स प्लस वाय प्लस झेड. दुसरं ब्रॅकेट काय लिहायचं, ए प्लस बी. करतो ना आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना असंच करतो ना. मग खाली काय करणार, खाली काय कॉमन काढता येते, 2 कॉमन काढलं तर काय एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू काय के. मग इथं काय होईल, एक्स प्लस वाय प्लस झेड राहिलं काय फक्त ए प्लस बी अपॉन 2 इज इक्वल टू. आलं का मग आन्सर आपलं.
तर काय ax प्लस by अपॉन x प्लस y इक्वल टू bx प्लस az अपॉन x प्लस z इक्वल टू इकडे काय ay प्लस bz अपॉन y प्लस z इज इक्वल टू काय राहणार a प्लस बी अपॉन 2. का? कारण की ह्या प्रत्येक रेशोला आपण काय म्हणलं होतं के म्हणलं होतं आणि आता आपण जे काय काढलं त्याची के ची व्हॅल्यू किती आली a प्लस बी अपॉन 2. म्हणून काय करायचं हा जो क्वेश्चन आहे त्याला फक्त काय करायचं लास्टला लिहायला विसरायचं नाही. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलं बघा लक्ष द्या. बरं इथं एक्स प्लस वाय प्लस झेड वगैरे आहे आणि तिथं वरती पण एक्स वाय झेड आहे. इथं ए बी सी आहे तिकडं. आता काय करायचं लक्ष कोणाकडे द्यायचं फक्त डिनॉमिनेटर कडे द्यायचं. पहिले गिवन आहे त्याला के तरी म्हणूयात. चला वाय प्लस झेड काही बदलूयात आपण. वाय प्लस झेड अपॉन ए इज इक्वल टू झेड प्लस एक्स अपॉन बी इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन याला काय म्हणूयात पहिलं तर ठरलेलंच आहे बाकी काय नाही तर एवढं तर लिहिता येईल. बरं मग काय करायचं आता पुढं बघायचं इथं ए बी सी आहे आणि इथं बी प्लस सी प्लस ए असं वगैरे भरपूर मग याच्याप्रमाणे करायचं बी प्लस सी मायनस ए करायचं आपल्याला. पहिले इथे लिहूयात बाय थिअरम इक्वल रेशियोज लिहूयात के इज इक्वल टू काय करणार आता बघा खाली खाली काय बी प्लस सी मायनस ए असं आहे ना. बी काय बघा झेड प्लस एक्स ना. बी च्या वरती जे जे आहे सी च्या वरती ए च्या वरती ते लिहून टाकायचं पटपट सांगा. चला बी च्या वरती काय हा पुढे काय लिहायचं प्लस सी च्या वरती काय पुढे काय करायचं मायनस ए च्या वरती काय इथं काय लिहायचं कळालं की नाही कळालं काय कळालं कळालं बस एवढंच आहे काय की बाबा हे डिनॉमिनेटर आहे ना त्याच्याप्रमाणे लिहायचं वरचं न्यूमरेटर. तुम्ही आता इकडे बघू नका इथं तर एक्स आहे इथं बाकी ते बघू नका फक्त आता कामाचं काय सांगितलं मी लक्ष कोणाकडे द्यायचं मागाशी जसं ते बीसी एसी वाला केलं होतं का नाही बस तसंच आहे सेम. बरं मग आता बघा इथं काय होतं जादू होती बघा सगळी मायनस वाय प्लस वाय मायनस झेड प्लस झेड मग एक्स प्लस एक्स काय आलं 2x आणि खाली काय आलं तुमचं बी प्लस मायनस ए आलं. याला काय म्हणायचं तुम्ही तर म्हणाल सर इथं 2 तर नाहीये थांबा जरा धीर धरायचं जरा आधी पहिले करून घेऊन नंतर बघू काय होतं. बरं पहिलं नंतर के इज इक्वल टू परत काय करायचं खाली आता काय लिहायचं सी प्लस ए मायनस बी काय लिहायचं सी प्लस ए मायनस बी ऍज इट इज कॉपी करायचं आहे ना. चला आता सी च्या वरती कोण आहे एक्स प्लस वाय व्हेरी गुड प्लस ए च्या वरती कोण आहे वाय प्लस झेड व्हेरी गुड मायनस बी च्या वरती कोण आहे मायनस झेड मायनस एक्स गुड. चला सांगा मग आता खाली तर ऍज इट इज तसंच आहे ना सी प्लस ए मायनस बी. आता बघा इथं काय काय होतंय एक्स मायनस एक्स कट झेड मायनस झेड कट काय काय राहिलं 2y गुड. आता इथं इक्वल टू के लिहायची काही गरज नाही ऑलरेडी आपण इथं लिहिलेलं आहे. चला आता पुढं काय आता कोणाचं लिहायचं ए प्लस बी मायनस सी ए प्लस बी मायनस सी. बरं चला सांगा पटपट ए च्या वरती काय वाय प्लस झेड हा प्लस झेड प्लस एक्स मायनस मायनस एक्स मायनस वाय. सोपं आहे का अवघड आहे गुड. मग आता बघा एक्स मायनस एक्स कट वाय मायनस वाय कट राहिलं काय 2z. आता बघा हे तिन्ही पण के आहेत ना आणि हे तिन्ही पण म्हणजे ऑब्व्हियसली हे तिन्ही पण काय असणार आहे हा म्हणजे इक्वल असणार ना के आहे ठीक आहे पण इक्वल असणार ना. आता तर इथे लिहू शकतो का आपण बघा 2x अपॉन बी प्लस सी मायनस ए इज इक्वल टू 2y अपॉन सी प्लस ए मायनस बी इज इक्वल टू 2z अपॉन ए प्लस बी. आता बघा इथं 2 2 2 सगळीकडे आहे ना एक्स अपॉन बी प्लस सी मायनस ए इज इक्वल टू काय राहते वाय अपॉन
सी प्लस ए मायनस बी आणि काय राहतं इथं झेड अपॉन ए प्लस बी मायनस. बस कळालं की नाही कळत? सोपं आहे का अवघड? सोपंच म्हणायचं, अवघड वेगळं म्हणायचंच नाही, तोंडच उघडायचं नाही. चला आता काय हे दिसतंय त्याला पहिले ठरलेलं आपलं जे दिसतंय त्याला काय म्हणायचं? हे म्हणायचंच आहे, ठरलंच आपलं. चला मग काय इथं 3x मायनस 5y अपॉन 5z प्लस 3y इज इक्वल टू x प्लस 5z अपॉन y मायनस 5x इक्वल टू y मायनस z अपॉन x मायनस z. याला काय म्हणायचंय? हे म्हणायचं, हे ठरलेलंच. बरं आता काय करायचं? बाय थेरम ऑन इक्वल, अरे इथं लिहिलं का रे आपण बाय थेरम ऑन इक्वल रेशन्स? हा लिहिले. चला काय बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज. हा काय करायचं आता सांगा पटपट. सरसकट सगळ्यांची ऍडिशन करून मग शेवटी काय राहायला पाहिजे? वरती एक्स राहायला पाहिजे आणि खाली वाय राहायला पाहिजे. बघूयात मग इथं काय 3x मायनस 5y. पण बघा आता सरसकट ऍडिशन केली तर काय होईल बघा, 3x प्लस एक्स 4x होईल, बरोबर ना? त्यानंतर y कट व्हायला पाहिजे ना, y आणि z कट व्हायला पाहिजे ना, होतं का बघूयात. -5y आणि इथं प्लस वाय आहे, -5 प्लस 5 तर कट नाही होणार. म्हणजे आता इथं जर इथं बघा, इथं जर मला हे पाहिजे काय म्हणतात वाय आणि झेड कट व्हायला पाहिजे, तर इथे जर -5 आहे तर इथं कुठेतरी +5 पाहिजे ना, तरच -5 प्लस 5 कट होईल ना. काय बोलतो कळतंय का बघा, इथं -5 त्यांनी दिलेलं आहे, इथं कुठेतरी अजून एक +5 पाहिजे होता तरच ते कट होईल. इथं 5z दिलेलं आहे, अजून एक ठिकाणी कुठेतरी -5z पाहिजे होता, म्हणजे मग ऍड केल्यावर कट होईल ना. म्हणजे इथं कशाची गरज आहे? 5 ची गरज आहे. दोघांना गरज आहे का? दोघांना आहे. खाली पण तसंच आहे का बघा, खाली y आहे ना, म्हणजे x आणि z कट व्हायला पाहिजे की नाही. x आणि z कट व्हायला पाहिजे तर बघा इथं 5x होईल आणि इथं -5x आहे, तर -5x प्लस 5x कट होईल का? इथं -5z केलं तर इथं +5z आहे, 5z मायनस 5z कट होईल का? म्हणजे थोडक्यात आपल्याला इथं कशाची गरज आहे? 5 ची गरज आहे. मग आता आपण काय करूयात, म्हणजे आधी हे चेक केलं की अरे ऍड करायला चाललोय पण होतंय का 0. आपण काय केलं, ह्याला असं केलं 3x मायनस 5y अपॉन 5z प्लस 3y इक्वल टू x प्लस 5z अपॉन y मायनस, हे तर ऍज इट इज कॉपी केले आणि इथं काय केलं, वरती पण आणि खाली पण सगळ्यांना काय केलं 5 ने मल्टिप्लाय केलं, तर इथं काय आलं 5y मायनस 5z 5x मायनस 5z इक्वल टू k. काय केलं फक्त इथं 5 ने काय केलं फक्त सगळ्यांना मल्टिप्लाय केलं. कळलं की नाही कळलं? किंवा वाटलंच त्यासाठी आपण काय करू, वेगळा वापरू वाटलंच. चेंज काय केलं, हा 5 चेंज काय केलं, 5 ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. बरं आता काय करायचं, सरसकट सगळ्यांची ऍडिशन 3x मायनस 5y प्लस x प्लस 5z प्लस 5y मायनस 5z. सरसकट सगळ्यांची ऍडिशन काय बघत बसायचं पुढं, 5z प्लस 3y प्लस y मायनस 5x प्लस 5x मायनस 5z इक्वल टू, चला बघा मग आता इथं काय काय, -5y प्लस 5y कट, -5z प्लस 5z कट, 5z मायनस 5z कट, -5x प्लस 5x कट, वरती राहतं काय 3x प्लस x 4x, खाली काय राहतंय 3y प्लस y 4y इज इक्वल टू 4 राहतं काय फक्त, आणि मग लास्टला काय लिहायचं, क्वेश्चन कॉपी करायचं आणि इक्वल टू x अपॉन y लिहून टाकायचं. क्वेश्चन कॉपी करूयात मग, सांगा जरा. 3x मायनस 5y अपॉन 5z प्लस 3y इज इक्वल टू x प्लस 5z अपॉन y मायनस 5x इक्वल टू
वाय मायनस झेड अपॉन एक्स मायनस झेड इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. झालं.